संगीत सूर्य स्वर्गीय केशवराव भोसले नाट्यगृह जळीत कांड झाल्यानंतर झालेले विविध आरोप आणि सध्या सुरू असलेल्या खाजगीकरणाच्या प्रक्रियेवरून आता वाद अधिक तीव्र झालाय। जळीत कांड, टक्केवारीचे आरोप आणि खाजगीकरणाची प्रक्रिया या सर्व घटना परस्परांशी संबंधित असून हा पूर्वनियोजित डाव असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी केलाय। नाट्यगृहाबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी रंगकर्मी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाला विश्वासात घ्यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रस्तावित खाजगीकरणाविरोधात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानं आक्रमक भूमिका घेतली आहे। महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी नाट्यगृहाला लागलेली आग, टक्केवारीचे आरोप आणि सध्या सुरू असलेली खाजगीकरणाची प्रक्रिया या परस्परांशी संबंधित असून हा सर्व प्रकार पूर्वनियोजित असल्याचा गंभीर आरोप केलाय। नाट्यगृहाच्या भवितव्याचा निर्णय घेताना कोल्हापूर महानगरपालिकेनं रंगकर्मी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला विश्वासात घ्यावं असं सांगून गेल्या 6 दशकांहून अधिक काळ चित्रपट, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महामंडळाकडं नाट्यगृह चालवण्याचा अनुभव आणि सक्षम मनुष्यबळ उपलब्ध असल्याचा दावा यमकर यांनी केलाय। का करताय खाजगीकरण? सक्षम नाही आहे महानगरपालिका? अहो, सांस्कृतिक खातं आहे, सांस्कृतिक खातं महाराष्ट्र शासनाचं आहे। ते संस्कृती जपण्यासाठी आहे, त्याचं जतन संवर्धन करण्यासाठी आहे। आणि हे कोल्हापूर आहे, हो कलापूर म्हणतात त्याला। आणि ही वास्तू ही शाहू महाराजांची आहे। त्यांनी कशासाठी दिली, का दिली ह्याचा जरा अभ्यास करावा महानगरपालिकेतील तज्ज्ञ लोकांनी, आणि त्याच्यानंतर डिसिजन। उगाच घाई गडबड करायची। आता गल्ली चौकात चर्चा चालू आहे। कोणत्या तरी नेत्याचा मुलगा सोन्याचा चमचा घेऊन जो जन्माला आलाय तोंडात, तो चालवायला घेणार आहे म्हणे। सहन करेल कोल्हापूर? अजिबात करणार नाही। आणि चित्रपट महामंडळ तर अजिबात करणार नाही। तर ह्यांनी कुठलाही विचार करण्यापूर्वी, कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी चित्रपट महामंडळ, रंगकर्मी, चित्रकर्मींना विश्वासात घेणं गरजेचंच आहे, हे स्पष्ट सांगतो। यमकर यांनी महापालिका प्रशासनावरही टीका करत नाट्यगृहाला आग लागण्याच्या घटनेचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसताना खाजगीकरणाची प्रक्रिया राबवली जात असल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले। CBI, CID आणि पोलीस यंत्रणा असूनही आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। याबाबत जबाबदारीनं पुराव्यासह सर्वांची नावं सांगण्याचा खळबळजनक दावा करत नाट्यगृहाचं खाजगीकरण कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला। पहिली गोष्ट म्हणजे आता वर्ष उलटत आलं, आग लागलेला पत्ता लागत नाही प्रशासनाला। अहो, तुमच्याकडे पोलीस आहेत, CBI आहे, CID आहे। आग कशी लागली, कुणामुळे लागली हे मला विचारा, मी सांगतो। या चित्रपट महामंडळात मला विचारा, मी सांगतो काय कारणामुळे आग लागली, कशी लागली आणि कुणामुळे लागली, नावासहित बोलतो त्यावेळेला। एवढे पुरावे आहेत माझ्याकडे आणि सगळ्या रंगकर्मींना माहिती आहे, पण कोण बोलत नाही ते मी बोलतो। ही खतखत आहे सगळ्यांच्या मनातली, परंतु मी बोलणार ते एवढंच आहे सगळं। फक्त याचा सोक्ष लावा ना। अहो, हे कोणाचं आहे, काय आहे? कित्येक कलाकार घडले या स्टेजवर, कोणी कोणी परफॉर्मन्स केला, या भिंतींना विचारा, भिंती बोलतात। अहो, हे कलाकारांची अवहेलना आहे म्हणतो मी, अवहेलना। अजिबात खाजगीकरण होऊ देणार नाही। नाहीतर मग ज्या वेळेला महाराष्ट्र शासनाकडून जर तुम्ही महानगरपालिकेला वर्ग केलं हे नाट्यगृह, तर परत महाराष्ट्र शासनाला द्या। महाराष्ट्र शासन संस्कृती विभागाने आम्ही बघून घेऊ। रंगकर्मी प्रसाद जमदग्नी यांनीही खाजगीकरणाला तीव्र विरोध दर्शवला। नाट्यगृह जळण्याची घटना योगायोग असू शकते, मात्र त्यानंतर अद्ययावत नाट्यगृह खाजगी संस्थेकडे सोपवण्याचा प्रयत्न हा पूर्वनियोजित असल्याचा आरोप त्यांनी केला। खाजगीकरण झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक धोका तो पोचणार आहे कोल्हापुरातील हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवर चळवळ करणारे जे असंख्य कलाकार आहेत, त्या कलाकारांसाठी हा खूप मोठा धोका आहे। या कलाकारांना त्यांचे प्रयोग सादर करायला खाजगीकरणानंतर तो जो कोण ठेकेदार असेल, नंतरचा होणारा मालक असेल, तो वेळच देणार नाही। कारण महानगरपालिका त्याच्याकडनं भरमसाठ डिपॉझिट घेणार, त्यांच्याकडनं भाड्याचे पैसे घेणार वर्षाचे, आणि मग तो ठेकेदार काय करणार की व्यावसायिक रंगभूमीवर जास्तीत जास्त नाटकं, गाण्याचे कार्यक्रम कसे येतील आणि त्यातून जास्तीत जास्त तिकिटे लावून पैसे कसे कमावता येतील याकडे त्याचं लक्ष जाणार।
आणि या सगळ्या प्रोसेसमधनं वादाचे प्रसंग उद्भवणार. आज हे नाट्यगृह म्हणजे आमचं घर आहे. आज इथं गेली 2 वर्ष नाट्यगृहाच्या जळितानंतर आम्ही दररोज येतो इथं आणि एकमेक सुखदुःखाच्या गप्पा मारतो. आमच्या कुठल्याही कलाविषयी कोल्हापुरात कार्यक्रम असतील तर आम्ही इथे येऊन जमतो. उद्या खाजगीकरण झाल्यानंतर तो आम्हाला इथे गेटच्या आत येऊ देणार नाही. आणि या सगळ्या गोष्टीला आमचा पूर्ण विरोध आहे आणि आम्ही विरोध करणारच आहोत. आम्हाला एक शक्यता अशी वाटते, म्हणजे हा योगायोग नाही, नाट्यगृह जळालं हा कदाचित योगायोग असू शकतो. ते जळणं, त्यानंतर 25-30 कोटी रुपये खर्च करून त्याचं नूतनीकरण होणं आणि ते नूतनीकरण अत्यंत छान पद्धतीनं रंगकर्मींनी स्वतःचे घरदार सोडून त्यात लक्ष घालून करून घेतले. आणि हे पूर्ण होत असताना नेमकं अत्यंत अद्ययावत झालेलं खाजगीकरण करून हे नाट्यगृह कोणाच्या तरी घशात देणं, हे आम्हाला सगळं 2 वर्षापासून ठरलेला एक घाटच वाटतोय. अशी आमची आता शंका यायला लागली या सगळ्या गोष्टीला. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आम्ही या खाजगीकरणाला पूर्ण पद्धतीने विरोध करणार आहे. रंगकर्मी सुनील घोरपडे यांनीही महानगरपालिकेच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी खाजगीकरणाचा घाट घातल्याचा आरोप केला. हा प्रयत्न कोल्हापूरच्या जनतेच्या मदतीनं हाणून पाडू असा इशाराही त्यांनी दिला. खरं म्हणायला गेलं तर एवढं सुसज्ज शासनानं निधी देऊन केलेलं हे नाट्यगृह, लाईट, साऊंड, खुर्च्या आणि वेल इक्विप्ड अद्ययावत नाट्यगृह हे खाजगीकरण करून धनदांडग्यांच्या घशात घालण्याचं काम महानगरपालिकेचे पदाधिकारी करायला लागलेले आहेत. इथून खरं म्हणायला गेलं तर ज्या उद्देशानं शाहू महाराजांनी हे नाट्यगृह उभारलं होतं, कलाकार घडला पाहिजे, त्या पद्धतीने रसिकही घडला पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकाला थिएटरमध्ये येऊन मोठमोठ्या कलाकारांचे कार्यक्रम बघता यावेत या उद्देशानं त्यावेळी शाहू महाराजांनी हे नाट्यगृह उभा केलेलं आहे. त्या शाहू महाराजांच्या विचाराला हरताळ फासण्याचं काम या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये सर्वच गोष्टी ह्या खाजगीकरण करण्याचा घाट आपल्या कोल्हापूरमध्ये घातला गेला आहे आणि तो हाणून पाडण्याचं काम आम्ही सगळे रंगकर्मी करणार आहोत. जर का हे नाट्यगृह खाजगी व्यक्तीच्या, खाजगी संस्थेच्या हातात गेलं तर इथून पुढं इथं आमच्यासारख्या ॲमेच्युअर म्हणजे प्रायोगिक रंगभूमीवर काम करणाऱ्या लोकांना हे नाट्यगृह मिळणं मुश्किल होऊन जाईल. महानगरपालिकेला जर का वाटतं की ह्या नाट्यगृहातून त्यांना उत्पन्न मिळणार नाही, तोटा होणार आहे, त्यांना साधारणतः 80 ते 1 कोटी रुपये या नाट्यगृहामध्ये अवांतर घालावे लागणार आहेत, तर मग माझा प्रश्न आहे की खाजगी व्यक्ती फायद्यात कशी जाणार आहे याचं काय आराखडा महानगरपालिकेने तयार केला आहे? म्हणजे खाजगी व्यक्तीने घेतलं तर तो फायद्यात जाणार आणि इथला खर्च तो भागवू शकतो आणि महानगरपालिकेला ते शक्य नाही आहे. याच्यामध्येच यांचा डाव लक्षात येतोय. हा डाव आम्ही रंगकर्मी आणि कोल्हापूरची समस्त शाहूप्रेमी जनता हाणून पाडणार आहोत. दरम्यान नगरसेवक सुनील मोदी यांनीही या प्रक्रियेवर आक्षेप घेत खाजगीकरणाचा प्रस्ताव कायद्यानुसार महासभेपुढे आलेला नसल्याचा दावा केला. या प्रस्तावावर फेरविचार करून नियमानुसार प्रक्रिया राबवावी अशी मागणी त्यांनी केली. कोल्हापूर महानगरपालिकेचं केशवराव भोसले नाट्यगृह खाजगीकरण करावं असा प्रस्ताव गेल्या महासभेत सोमवारी आला होता. तो 5वी बहुमताने मंजूर करण्यात आलेला आहे, परंतु कायद्यानुसार तो प्रस्ताव आलेला नाही. 63 जो कलम आहे महानगरपालिकेची कर्तव्य, त्याच्यामध्ये कलम 14 मध्ये स्पष्टपणे असं नमूद आहे की नाट्यगृह उभारणे, जोपासणे व संवर्धन करणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. ही जबाबदारी कायद्यानं महापालिकेला पार पाडावी लागेल. कोल्हापूर महानगरपालिकेचं सभागृह हे केशवराव भोसले नाट्यगृह हे उत्पन्नाचं साधन आहे असं समजून चालणार नाही. ते सर्वसामान्य, नवयुग, नवीन कलाकार, गॅदरिंग, कला क्षेत्रातली सगळे लोक यांना ते उपलब्ध करून देण्यासाठी आहे. जर ते उत्पन्नाचं साधन म्हणून गृहीत धरलं तर आमच्या अन्य सेवा आहेत, KMT आहे, पाणी पुरवठा आहे, तिथे आम्ही लॉसमध्ये असून सुद्धा आम्ही ह्या सगळ्या सेवा उपलब्ध करतो, हे काही बरोबर होणार नाही. आणि तरी मी कमिशनरना आम्ही पत्र दिलेलं आहे की हा सदरचा प्रस्ताव फेरविचारार्थ आमच्याकडे सादर करावा. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाच्या प्रस्तावावरून आता सांस्कृतिक क्षेत्र, रंगकर्मी आणि राजकीय वर्तुळात मतभेद तीव्र होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे.